नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भोलाणे या गावामध्ये आलेलो आहोत। दिनांक आहे 19/1/2025 रोजी। आपण हे हरभरा हे पीक बघू शकतायत, हे कसं आहे। या शेतकऱ्यांना आपण, शेतकऱ्याचे नाव आहे जितेंद्र आत्माराम कोळी आणि रतन रघुनाथ चौधरी। हे असे दोन शेतकरी मिळून यांनी हे पेरणी केलेली आहे। हे तुम्ही त्यांचा हरभरा बघू शकतायत कसा आहे। रतन चौधरी हे प्रॉपर आपलं जळगावचे आहेत। आपण त्यांना भेटणारच आहोत। आणि हे बाजूचे शेतकरी आहेत, बघू शकता तुम्ही त्यांना। ते खास हरभरा बघण्यासाठी इथे आलेले आहेत। वासू मिस्त्री म्हणून आहेत, म्हणजे गेल्या 3 वर्षापासून ते वापरत आहेत। पण ते आज यावर्षी या शेतकऱ्यांनी नवीन घेतलेले आहे म्हणून ते बघण्यासाठी आलेले आहे खास माझ्यासोबत। आपण त्यांनाही बोलूच, तोपर्यंत तुम्ही हरभरा बघा। आणि आपण आता शेतकऱ्याकडे जात आहोत, तरी तुम्ही हरभरा बघू शकता आहेत कसं आहे काय नाही। मिस्त्री साहेब तुम्ही इकडे या ना जरा असे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव लक्ष्मण तायडे आणि आपलं नाव आणि मोबाईल नंबर जरा प्रत्येकाने सांगितलं तर बरं होईल, म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही माहीत पडेल की नेटसप कंपनीची जी तुम्ही औषधी घेतायत आमच्याकडून ते कशी आहे आणि वापरावी की नाही वापरावी शेतकऱ्यांनी नवीन पिढीने, ते पण सांगाल जरा। नमस्कार। चांगली पैकी आहे, बहुत चांगला रिजल्ट आहे। नाव जितेंद्र आत्माराम कोळी। हां 93 70 68 15 90। बरोबर। आपलं नाव दादा? रतन रघुनाथ चौधरी, 94 237 73 472, रतन चौधरी जळगाव। ही आपली नेटसप कंपनीची तुम्ही स्टीमरिच आणि बायो तुम्हाला आम्ही औषधी दिलेली होती। याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या फवारण्या किती झाल्यात हे शेतकऱ्यांना सांगाल जरा। एक फवारणी मारलेली आहे बायोची, हां 2 फवारण्या झाल्या। एक पहिली साधी मारलेली होती। बरोबर, म्हणजे तरी तुम्हाला औषधी 3 तारखेला तुम्ही हे मारलेली होती। हां 1 ते 1.5 हप्ता झाला। बरोबर, रिजल्ट आहे। हा रिझल्ट तुम्ही बघू शकतायत। 2च झाले का बऱ्या लोक? 2च फवारे झाले। फवारे मारले त्याले, 2 फवारणी झालेली आहेत शेतकरी सांगतायत। फोटो वाटेल। आपलं नाव दादा? माझं नाव वासुदेव काळू मिस्त्री। तुम्ही आता 3 वर्षापासून वापरतायत, पण जितेंद्र कोळी यांनी यावर्षी पहिल्याच वर्षी घेतलेली आहे आणि चौधरी साहेबांनी पहिल्याच वर्षी घेतलेली आहे। तरी यांना तुम्ही यांचं क्षेत्र बघण्यासाठी खास आलेले आहेत। तरी तुम्हाला अनुभव कसा वाटला? बरा वाटला अनुभव। तेच आहे। नाही बरा। चला नमस्कार, धन्यवाद।